महासागरमध्ये मी स्वप्नील झरे आपलं स्वागत करतोय. आज आपण आलो होतो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सरांकडे. खरं तर महासागरचा एक सगळ्यात मोठा पुरस्कार सोहळा आपण आयोजित केला आहे आणि सरांना त्या ठिकाणी येता आलं नाही, पण सरांनी आपल्या पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नमस्कार. महासागरच्या वृत्तवाहिनीला आणि वृत्तपत्रासाठी 55 वर्ष त्यांची या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 55 वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी महासागर एक्सलन्स अवॉर्ड या ठिकाणी घोषित केलेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना ते या ठिकाणी पुरस्कारित करू इच्छितात आणि सदरच्या कार्यक्रमाला मी येण्याचे मान्य केले होते, परंतु दुर्दैवानं काही कार्यक्रमामुळे मला त्या ठिकाणी अ, येता येत नाही किंवा येऊ शकत नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्रातील अनेक माझे सहकारी मंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे 18 तारखेला नाशिक येथे कार्यक्रमासाठी येत असल्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. परंतु तरीसुद्धा महासागरने ज्या ज्या व्यक्तींना या ठिकाणी पुरस्कार दिलेले आहेत आणि ज्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, त्या सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. एवढंच नव्हे तर महासागर सारख्या वृत्तपत्राला आणि वृत्तवाहिनीला मी मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.